मराठा समाजाला आणि मराठा कुणबींना ओबीसी प्रमाणपत्र देण्याबाबत नियमावलीत बदल करणारा एक नवा जी.आर. आज शासनाने काढलेला आहे। त्या अनुषंगाने आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत भाजपचे नेते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे। विनयजी, आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, मनोज जरांगे मोर्चा घेऊन निघाले होते, परंतु भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडी युती सरकारने आज जी.आर. काढलेला आहे। त्या जी.आर.कडे तुम्ही कसं पाहताय? एक अतिशय सकारात्मक आणि चांगली घटना घडलेली आहे। आणि आपण जर इतिहास बघितला तर याच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जे सरकार देवेंद्र फडणवीस जी चालवत होते त्या काळातच हा सगळा विषय मार्गी लागला होता। दुर्दैवाने त्याच्यानंतर जो पाठपुरावा व्हायला हवा तो पाठपुरावा नंतर आलेल्या सरकारने केला नाही आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे मराठा समाजाला न्याय्य असलेलं, हक्काचं असलेलं असं आरक्षण दुर्दैवाने न्यायालयात टिकू शकलं नाही। आणि न्यायालयात टिकणारं, संविधानाच्या चौकटीत बसणारं असं आरक्षण द्यायचं असल्यामुळे, म्हणजे वंचितांना आरक्षण आणि आरक्षणाला संरक्षण ही या सरकारची नीती असल्यामुळे, आणि आमचे नेते देवेंद्रजी पहिल्यापासून या विषयावर आग्रही होते। आता मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री यांची साथ मिळाली आणि त्यामुळे सर्वांना मान्य होईल अशा प्रकारचा हा निर्णय आणि तो जरांगे पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने देखील मान्य केला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय स्वागतार्ह अशा प्रकारची ही घटना आहे। विनयजी, पण विरोधी पक्षांकडून अशी टीका होते की मराठा समाज दरवेळी युद्धात जिंकतो आणि तहात हरतो, त्यामुळे पुन्हा एकदा ही मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत किंवा मग पुन्हा एकदा फसवणूक होईल। यापूर्वी दोनदा फसवणूक झाली असं विरोधी पक्षांचं, जितेंद्र आव्हाडांचं वगैरे म्हणणं आहे की तहात हरले म्हणून। असं मराठा समाजाचा विजयाचा, विजिगिषी वृत्तीचा इतिहास ज्यांना माहिती आहे ते अशा प्रकारची बाष्कळ विधानं करणार नाहीत। त्यामुळे मराठा समाज असा आहे की जो युद्धातही जिंकू शकतो आणि करार करताना देखील निश्चितपणे विजयाची पताकाच फडकवू शकतो। त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यासाठी सर्व मराठा समाजाला मोबिलाईज करणारे जे जरांगे पाटील आहेत त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हे जर मान्य असेल तर मला असं वाटतं की विरोधकांच्या मताची फारशी पर्वा करण्याची गरज नाही। एकंदरीत या जी.आर.कडे पाहता आणि आत्तापर्यंतचे सगळे झालेले प्रयत्न पाहता, आता तरी हा प्रश्न सुटेल आणि यापुढे आता हे आरक्षण व्यवस्थित संरक्षित राहील, या सगळ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आरक्षण देणाऱ्यांची जी राजकीय इच्छाशक्ती आहे ती इतकी प्रबळ आहे की याबद्दल कोणाच्या मनात काही शंका असण्याचं काही कारणच नाही। आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे टिकणारं आरक्षण आहे, संविधानाच्या चौकटीत बसणारं आरक्षण आहे आणि सर्वमान्य होईल अशा प्रकारचं आरक्षण आहे। झालं काय की मूठभर मराठा समाजातल्या लोकांनी सर्व प्रकारची सत्ता आपल्या हातात ठेवल्यामुळे बहुसंख्य मराठा समाज हा दुर्लक्षित राहिला आणि त्यामुळे त्यांच्याकडून ज्या प्रकारची उपेक्षा झाली मराठा समाजाची, जे एक पाप घडलं एका अर्थाने, त्याची कुठे ना कुठेतरी परिमार्जन त्याचं होण्याची गरज होती। त्यांनी तर केलं नाही, परंतु सर्व समाजाच्या नेत्यांनी पुढे येऊन मला असं वाटतं की मराठा बांधवांना न्याय देण्याचा एक अतिशय ऐतिहासिक प्रयत्न केला आहे। तो यशस्वी होतो याचं सगळ्यांना समाधान आहे। कॅमेरा पर्सन प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।